हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ॲज अ एक्झाम्पल म्हणून त्या सेंटेन्सेसचं सुद्धा आपण मीनिंग बघूया काय होतं आणि सेंटेन्समध्ये वर्डला काय प्रकारे काय त्याचा अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये ते बघूया. आणि तुम्ही पण ट्राय करत चला की स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्सेस तयार करून, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो, कसं त्याला तिथे फिक्स करू शकतो म्हणून. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड बघूया काय आहे. सो आजचा आपला फर्स्ट वर्ड आहे DOYEN. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे तर डॉयन. ओके, DOYEN म्हणजे काय होतं डॉयन. डॉयन. सो डॉयनचं काय आहे इंग्लिशमध्ये मीनिंग तर द मोस्ट रिस्पेक्टेड और प्रॉमिनंट पर्सन इन अ पर्टिक्युलर फील्ड. ओके, म्हणजेच मोस्ट रिस्पेक्टेड म्हणजेच एकतर प्रतिष्ठित व्यक्ती. ओके, पर्टिक्युलर फील्ड मधलं एक प्रतिष्ठित प्रॉमिनंट पर्सन जो आहे त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, वन वर्ड यूज करण्यात येतं, तो आहे डॉयन. सो डॉयनचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द मोस्ट रिस्पेक्टेड और प्रॉमिनंट पर्सन इन अ पर्टिक्युलर फील्ड. हिंदीमध्ये मीनिंग होतं डॉयनचं दिग्गज आणि मराठीमध्ये काय होतं वरिष्ठ व्यक्ती. वरिष्ठ व्यक्ती, अग्रगण्य व्यक्ती, मान्यवर किंवा प्रतिष्ठित व्यक्ती. सो डॉयनचा मराठीमध्ये काय मीनिंग होतं तर मराठीमध्ये काय अर्थ होतो डॉयनचा वरिष्ठ व्यक्ती, अग्रगण्य व्यक्ती, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती. सिनोनिम्स आहेत वेटरन, मास्टर आणि मेव्हन. वेटरन, मास्टर आणि मेव्हन हे आहेत सिनोनिम्स डॉयनचे. आणि अँटोनिम्स काय आहेत नॉविस आणि बिगिनर. नॉविस आणि बिगिनर हे आहेत अँटोनिम्स डॉयनचे. सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्स काय आहे आर्थर सी क्लार्क इज द डॉयन ऑफ सायन्स फिक्शन रायटर्स. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो आर्थर सी क्लार्क हे विज्ञान कथा लेखकांमधील अग्रगण्य व्यक्तिमत्व आहेत. सो इथे जे आहे डॉयनचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे अग्रगण्य व्यक्तिमत्व आहेत म्हणून. ओके, सो आर्थर सी क्लार्क इज अ डॉयन ऑफ सायन्स फिक्शन रायटर्स. म्हणजेच आर्थर सी क्लार्क हे विज्ञान कथा लेखकांमधील अग्रगण्य व्यक्तिमत्व आहे. अग्रगण्य व्यक्तिमत्व हा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे डॉयनचा या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे EBB एब. EBB काय होतं एब. एबचं काय मीनिंग आहे ऑफ अन इमोशन और क्वालिटी ग्रॅज्युअली लेसन और रिड्यूस. म्हणजेच काय होणे कमी होणे. ओके, एकतर इमोशन आहे किंवा कशाची पण क्वालिटी आहे ते ग्रॅज्युअली लेसन होणे म्हणजे ग्रॅज्युअली ते कमी कमी होत जाणे. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं एब. सो आता जसं की पाऊस आलेला आहे, नद्या भरतात आणि नद्या ते काही वेळाने पाऊस जेव्हा कमी होतो तेव्हा ते काय होतं ओसरतं त्यातलं पाणी. ओसरतं म्हणजे काय होत आहे तर ते कमी होत आहे. सो त्या एबला ओसरण्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं एब. आणि एबचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं अवनती. हिंदीमध्ये होतं एबचं मिनिंग अवनती. मराठीमध्ये काय होतं ओसरणे आणि कमी कमी होणे. सो एबचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे ऑफ अन इमोशन और क्वालिटी. इमोशन असो किंवा क्वालिटी असो ग्रॅज्युअली काय होणे लेसन और रिड्यूस कमी होणे. मराठीमध्ये एबचं मिनिंग होतं ओसरणे आणि कमी होणे. सिनोनिम्स काय आहेत डिमिनिश, ड्विंडल आणि वेन. डिमिनिश, ड्विंडल आणि वेन हे आहेत सिनोनिम्स एबचे. आणि अँटोनिम्स काय आहेत ऍसेंट, राईज आणि अपस्विंग. ऍसेंट, राईज आणि अपस्विंग. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेला बघूया. एव्हरी टाईड हॅज इट्स एब. प्रत्येक भरतीला ओहोटी असते. म्हणजेच इथे एब म्हणजे आणखी काय अर्थ होतो तर ओहोटी. ओके, एव्हरी टाईड हॅज इट्स एब म्हणजे प्रत्येक भरतीला ओहोटी असते. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हर्बिंजर. HARBINGER.
प्रोनाऊन्स कसं करायचं आहे HARBINGER ला? हरबिंजर. हरबिंजर. ओके. हरबिंजरचं काय मिनिंग आहे तर अ पर्सन ऑर थिंग दॅट अनाउन्स ऑर सिग्नल्स द अप्रोच ऑफ अनादर. अ पर्सन ऑर थिंग दॅट अनाउन्सेस ऑर सिग्नल द अप्रोच ऑफ अनादर. म्हणजेच काय होतं इंग्लिशमध्ये त्याला वर्ड यूज करण्यात येतं हरबिंजर. हिंदीमध्ये काय होतं हरबिंजरचं मिनिंग? अग्रदूत. मराठीमध्ये सुद्धा अग्रदूत असंच म्हटलं जातं किंवा पूर्वचिन्ह आपण म्हणू की लक्षण म्हणू. ओके. लक्षण आणि पूर्वचिन्ह याला सुद्धा इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं तर हरबिंजर. सो मराठीमध्ये काय मिनिंग होतं मग हरबिंजरचं? एकतर आहे अग्रदूत, पूर्वचिन्ह आणि लक्षण. सिनोनिम्स काय आहेत तर हेरल्ड, साइन आणि इंडिकेशन. सिनोनिम्स काय आहेत मग हरबिंजरचे? हेरल्ड, साइन आणि इंडिकेशन. सेंटेन्स आहे द कुकू इज अ हरबिंजर ऑफ स्प्रिंग. ओके. द कुकू इज द हरबिंजर ऑफ स्प्रिंग. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? कोकिळा हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दूत आहे. तर इथे जे हरबिंजर आहे याला काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये? दूत आहे म्हणून. ओके. कोकिळा काय आहे? हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दूत आहे. हरबिंजर म्हणजे इथे काय घेण्यात आलेला आहे अर्थ? दूत म्हणून. आणि स्प्रिंग म्हणजे काय होते तर स्प्रिंग म्हणजे होते वसंत ऋतू. वसंत ऋतू. नेक्स्ट वर्ड आहे मिंगलिंग. MINGLING. मिंगलिंग. मिंगलिंगचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो मिक्स ऑर कॉज टू मिक्स टुगेदर. मिक्स ऑर कॉज टू मिक्स टुगेदर म्हणजेच काय होतं मिंगलिंग. हिंदीमध्ये मिंगलिंगचा अर्थ होतं घुलना मिलना. मराठीमध्ये काय होते? लोकांमध्ये मिसळणे किंवा एकत्र येणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं मिंगलिंग. हिंदीमध्ये काय होतं? घुलना मिलना. इंग्लिशमध्ये होतं मिक्स ऑर कॉज टू मिक्स टुगेदर. मराठीमध्ये काय होतं? लोकांमध्ये मिसळणे. लोकांमध्ये मिसळणे, एकत्र येणे आणि एकजीव होणे. सो मिंगलिंगचा काय अर्थ आहे मराठीमध्ये? लोकांमध्ये मिसळणे, एकत्र येणे आणि एकजीव होणे. सिनोनिम्स आहेत मिक्स, ब्लेंड आणि इंटरमिंगल. मिक्स, ब्लेंड आणि इंटरमिंगल. आणि अँटोनिम्स आहेत ब्रेकिंग अप, सेपरेटिंग आणि अनमिक्सिंग. ब्रेकिंग अप, सेपरेटिंग आणि अनमिक्सिंग हे अँटोनिम्स आहेत मिंगलिंगचे. सेंटेन्स काय आहे? द साइट वेअर द रिव्हर अँड द ओशन मिंगल देअर वॉटर्स टू फॉर्म अ ब्रॉड एसेंच्युरी. ओके. काय आहे? द साइट वेअर द रिव्हर अँड द ओशन मिंगल देअर वॉटर्स टू फॉर्म अ ब्रॉड इसेच्युरी. ESTUARY. इसेच्युरी. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? नदी आणि समुद्र यांचे पाणी जिथे मिसळून एक विस्तीर्ण खाडी तयार होते ते ठिकाण. ओके. सो काय आहे मग इथे जे मिंगल आहे, मिंगलला काय अर्थ यूज करण्यात आलेला आहे इथे तर मिसळून. ओके. मिंगल म्हणजे काय घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये अर्थ? मिसळून. आणि ब्रॉड इसेच्युरी म्हणजे काय होते? ब्रॉड इसेच्युरी म्हणजे होतं विस्तीर्ण खाडी. काय तयार होते मिसळून झाल्यावर? वॉटर्स टू फॉर्म अ ब्रॉड इसेच्युरी म्हणजे विस्तीर्ण खाडी. एक विस्तीर्ण खाडी तिथे तयार होते. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट वर्ड आहे ड्रेप. ड्रेपचं काय मिनिंग आहे? टू मेक मोर अट्रॅक्टिव्ह बाय ऍडिंग समथिंग दॅट इज ब्युटिफुल ऑर बिकमिंग. काय करणे तर सजवणे. ओके. टू मेक मोर अट्रॅक्टिव्ह, जास्त त्याला अट्रॅक्टिव्ह बनवणे. बाय ऍडिंग समथिंग दॅट इज ब्युटिफुल, काहीतरी अशी गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करणे ज्याने ती गोष्ट काय होईल? अट्रॅक्टिव्ह होईल. काहीतरी चांगली वस्तू, काहीतरी ब्युटिफुल वस्तू त्याच्यामध्ये ऍड करणे ज्याने जे पाहण्यासाठी ते अट्रॅक्टिव्ह होईल. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? ड्रेप. हिंदीमध्ये काय होतं? सजाना. मराठीमध्ये काय होतं? सजवणे. ड्रेपचा अर्थ मराठीमध्ये होतं सजवणे किंवा सुशोभित करणे, सुंदर करणे. तर मराठीमध्ये ड्रेपचा अर्थ काय होतो?
सजवणे, सुशोभित करणे आणि सुंदर करणे. सिनोनिम्स काय आहेत? ॲडॉन, अरे आणि ब्युटिफाय. ॲडॉन, अरे आणि ब्युटिफाय. आणि अँटोनिम्स आहेत ब्लेमिश, डिफेस आणि डिसफिगर. ब्लेमिश, डिफेस आणि डिसफिगर हे अँटोनिम्स आहेत ड्रेपचे. सेंटेन्स काय आहे? द टाउन हॉल वॉज ड्रेप्ड इन अ बंटिंग फॉर्म ऑफ द अॅन्युअल 4th ऑफ जुलै फेस्टिव्स. ओके, काय आहे? द टाउन हॉल वॉज ड्रेप्ड इन अ बंटिंग फॉर द अॅन्युअल 4th ऑफ जुलै फेस्टिव्हिटीज. सेंटेन्सचा अर्थ काय होतो मग मराठीमध्ये? वार्षिक 4 जुलैच्या, ओके, 4th ऑफ जुलै, वार्षिक 4 जुलैच्या उत्सवासाठी टाउन हॉल पताका आणि तोरणांनी सजवला होता. तरी काय आहे ते? ड्रेप म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सजवला होता म्हणून. ओके, बंटिंग म्हणजे काय होते? जर जे पताका आहे, पताका आणि तोरण, ड्रेप्ड इन बंटिंग. बंटिंग म्हणजे होतं पताका आणि तोरण. ओके, बंटिंग म्हणजे काय होतं? पताका आणि तोरण यांनी सजवलं गेलं होतं. आणि ड्रेप म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सजवलं. नेक्स्ट वर्ड काय आहे? विट्रिऑल. VITRIOL. प्रोनाउन्स कसं करायचं याला? विट्रिऑल. विट्रिऑल. विट्रिऑलचं काय मिनिंग होतं मग इंग्लिशमध्ये? तर बिटिंग शार्पनेस ऑफ फिलिंग और एक्सप्रेशन. ओके, बिटिंग शार्पनेस ऑफ फिलिंग और एक्सप्रेशन म्हणजेच काय होतं? विट्रिऑल. हिंदीमध्ये याचा अर्थ काय होतं? व्यंग्य. मराठीमध्ये काय होतं? कटुता, तीव्र निंदा, जहाल, टीका. सो विट्रिऑलचा हिंदीमध्ये काय अर्थ होतो? व्यंग्य. इंग्लिशमध्ये होतं बिटिंग शार्पनेस ऑफ फिलिंग और एक्सप्रेशन. आणि मराठीमध्ये विट्रिऑलचं मिनिंग काय होतं? तर कटुता, तीव्र निंदा आणि जहाल, टीका. सिनोनिम्स आहेत अक्रिडिटी, अक्रिडनेस आणि ॲक्रिमनी. सिनोनिम्स आहेत विट्रिऑलचे ॲक्रिडिटी, ॲक्रिडनेस आणि ॲक्रिमनी. आणि अँटोनिम्स काय आहेत? सिव्हिलिटी, कॉर्डियलिटी आणि कर्टसी. सिव्हिलिटी, कॉर्डियलिटी आणि कर्टसी हे आहेत अँटोनिम्स विट्रिऑलचे. सेंटेन्स काय आहे? हिज अटॅक ऑन द गव्हर्नमेंट वॉज प्युअर विट्रिऑल. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो सरकारवरचा त्याचा हल्ला निव्वळ द्वेषपूर्ण होता. तर विट्रिऑलचा काय अर्थ होतो आणखी? द्वेषपूर्ण. ओके, सो सेंटेन्स मध्ये जे आहे विट्रिऑलचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये? तर द्वेषपूर्ण. आणि विट्रिऑलचा आणखी काय अर्थ होतो मराठीमध्ये? एक होतं कटुता, तीव्र निंदा, जहाल, टीका आणि द्वेषपूर्ण. नेक्स्ट वर्ड काय आहे? पोस्ट हेस्ट. काय आहे? POSTHASTE, पोस्ट हेस्ट. जर तुम्हाला हे वाचायला थोडं अवघड जात असेल सो इथे बघा, POST म्हणजे काय होते? पोस्ट. आणि HAST म्हणजे काय होते? हेस्ट. सो त्याला एकत्र करा म्हणजेच काय? तर पोस्ट हेस्ट. पोस्ट हेस्टचं काय मिनिंग आहे? विथ ग्रेट स्पीड ऑर इमिडिएसी. विथ ग्रेट स्पीड ऑर इमिडिएसी म्हणजेच काय होतं? पोस्ट हेस्ट. सो इंग्लिश मध्ये विथ ग्रेट स्पीड ऑर इमिडिएसीला वर्ड यूज करण्यात येतो, तो आहे पोस्ट हेस्ट. हिंदीमध्ये काय होतं? बहुत तेजी से. मराठीमध्ये काय म्हणू आपण? तातडीने. ओके, किंवा घाई घाईने. सो मराठीमध्ये पोस्ट हेस्टचं काय मिनिंग होतं? एकतर होतं अतिशय वेगाने, आणखी काय होतं? तातडीने, घाई घाईने, लगेच आणि तात्काळ. ओके, सो पोस्ट हेस्टचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? तातडीने, घाईघाईने, लगेच, तात्काळ आणि अतिशय वेगाने. सिनोनिम्स बघूया. सो सिनोनिम्स काय आहेत पोस्ट हेस्टचे? इमिजिएटली, प्रॉम्प्टली आणि रेडिली. इमिजिएटली, प्रॉम्प्टली आणि रेडिली हे सिनोनिम्स आहेत पोस्ट हेस्टचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? स्लोली, प्लॉडिंगली आणि स्लगिशली. स्लोली, प्लॉडिंगली आणि स्लगिशली हे अँटोनिम्स आहेत पोस्ट हेस्टचे. सेंटेन्स काय आहे? मेडिकल एड मस्ट बी सेंड टू द स्टिकन एरिया पोस्ट हेस्ट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? बाधित भागात वैद्यकीय मदत तातडीने पाठवली पाहिजे. तर इथे पोस्ट हेस्टचा अर्थ घेण्यात आलेला आहे तातडीने. ओके, सो पोस्ट हेस्टचा मिनिंग काय होतं इथे? तातडीने. नेक्स्ट वर्ड काय आहे?
रँकर, RANCOR, रँकर, RANCOR म्हणजे काय होतं, रँकर. सो रँकरचं काय मिनिंग आहे इंग्लिशमध्ये, बिटरनेस और रिसेंटफुलनेस. काय आहे, बिटरनेस और रिसेंटफुलनेस स्पेशली व्हेन लॉंग स्टँडिंग. बिटरनेस और रिसेंटफुलनेस स्पेशली व्हेन लॉंग स्टँडिंग म्हणजे होतं रँकर. सो हिंदीमध्ये रँकरचं काय मिनिंग होतं, विद्वेष. मराठीमध्ये काय होतं, दीर्घकालीन द्वेष. मराठीमध्ये काय होतं, दीर्घकालीन द्वेष. आणखी काय होतं, मत्सर आणि कटुता. सो रँकरचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, दीर्घकालीन द्वेष, मत्सर आणि कटुता. सिनोनिम्स काय आहेत, बिटरनेस, रिसेंटमेंट आणि मॅलिस, MALICE, मॅलिस. काय आहे सिनोनिम्स रँकरचे, बिटरनेस, रिसेंटमेंट आणि मॅलिस. आणि अँटोनिम्स काय आहेत, ॲमिटी, गुडविल आणि सिम्पथी. ॲमिटी, गुडविल आणि सिम्पथी ह्या अँटोनिम्स आहेत रँकरचे. सेंटेन्स आहे, आय हॅव नो रँकर अगेन्स्ट हिम. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणताही द्वेष नाही. सो इथे जे आहे रँकरचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे, द्वेष म्हणून. ओके, आय हॅव नो, इथे नो रँकर आलेला आहे म्हणजे काय, द्वेष नाही असं घेण्यात आलेला आहे सेंटेन्सचा अर्थ. आय हॅव नो रँकर अगेन्स्ट हिम म्हणजे माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणताही द्वेष नाही. इथे नाही का बरं आलेला आहे, कारण की इथे नो यूज करण्यात आलेला आहे. जर इथे असतं की आय हॅव रँकर अगेन्स्ट हिम म्हणजेच माझ्या मनात त्याच्याबद्दल द्वेष आहे असा आला असता सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पेरिफेरी, PHERI, पेरिफेरी. पेरिफेरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द आउटर लिमिट्स ऑर एज ऑफ अन एरिया ऑर ऑब्जेक्ट. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग पेरिफेरीचं, द आउटर लिमिट्स ऑर एज ऑफ अन एरिया ऑर ऑब्जेक्ट. म्हणजेच एखादा एरिया आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामधला जो आउटर लेअर असतो त्याची जे लिमिट असते त्याला काय म्हटलं जातं, पेरिफेरी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे, त्याचा सभोवतालचा भाग आहे किंवा परिसर आहे किंवा त्याचा आपण घेर म्हणू शकतो, त्याची सीमा आहे एक, त्याला काय म्हटलं जातं, पेरिफेरी असं म्हटलं जातं. ओके, सो पेरिफेरीचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो द आउटर लिमिट ऑर एज ऑफ एन एरिया ऑर ऑब्जेक्ट. हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं उपनगर. मराठीमध्ये काय होतं, पेरिफेरीचा अर्थ सीमा. एखादा एरिया आहे किंवा एखादा एरिया पकडू आपण, त्या एरियाची जी सीमा असते त्या सीमाला काय म्हटलं जातं, त्याची जे आउटर, जसं आता आपलं गाव आहे, एखादं गाव आहे आणि दुसरं गाव तिथनं स्टार्ट होत आहे, तर ते जिथे गाव ते संपत आहे जिथनं ते दुसरं गाव स्टार्ट होत आहे ती काय आहे, त्या गावाची सीमा आहे. दोन्ही पण गावाची सीमा आहे. सो ते काय आहे, त्या गावांचा आउटर भाग आहे किंवा एज आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड युज करण्यात येतं, पेरिफेरी. आणि मराठीमध्ये त्याला काय अर्थ होतो, सीमा. आणखी काय होतं, घेर, सभोवतालचा भाग आणि परिसर. ओके, सो पेरिफेरीचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, सीमा, घेर, सभोवतालचा भाग आणि परिसर. सिनोनिम्स आहेत मार्जिन, फ्रिंज आणि बाउंड्री. मार्जिन, फ्रिंज आणि बाउंड्री. आणि अँटोनिम्स आहेत इनर, इनसाइड आणि इंटेरियर. इनर, इनसाइड आणि इंटेरियर हे अँटोनिम्स आहेत पेरिफेरीचे. सेंटेन्स आहे, हाऊसेस हॅव बीन बिल्ट ऑन द पेरिफेरी ऑफ द फॅक्टरी साइट. सेंटेन्सचा काय अर्थ होतो बघा आता, कारखान्याच्या जागेच्या परिधावर किंवा कडेने घरे बांधण्यात आली आहे. तर हे जे फॅक्टरी आहे, फॅक्टरीला काय आहे, कारखाना. सो कारखान्याची जी साईट आहे, कारखान्याची जी जागा आहे त्याच्या कडेला म्हणजे त्याच्या पेरिफेरीमध्ये काय, घरे बांधण्यात आली आहेत असा सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इथे पेरिफेरी म्हणजे काय यूज करण्यात आला आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये, परिधावर किंवा कडेने. ओके, परिधावर किंवा कडेने असा इथे पेरिफेरीचा अर्थ होतो सेंटेन्समध्ये. आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे पर्सिक्यूट, PERSECUTE, पर्सिक्यूट. पर्सिक्यूटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं सबजेक्ट समवन टू hostility and ill treatment specially because of their race or political or religion beliefs. ओके, काय आहे पर्सिक्यूटचं मिनिंग, परत एकदा बघूया आपण. सबजेक्ट समवन टू हॉस्टिलिटी अँड इल ट्रीटमेंट स्पेशली बिकॉज ऑफ देअर रेस ऑर पॉलिटिकल ऑर रिलिजन बिलीफ.
सो त्याच्या रिलिजन बिलीफ वरून किंवा त्याच्या पॉलिटिकल किंवा रेस वरून त्याला काय करणे, त्याचा छळ करणे. ओके, त्याचे जे बिलीफ्स आहे किंवा काही त्याचे पॉलिटिकल वेगळ्या वेगळ्या पार्टीज आहे किंवा काही त्याला इल ट्रीटमेंट देणे. इल ट्रीटमेंट देणे म्हणजे काय करणे, तर त्याचा छळ करणे. सो त्या छळ करण्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, पर्सिक्यूट. ओके, सब्जेक्ट समवन टू हॉस्टिलिटी अँड इल ट्रीटमेंट स्पेशली बिकॉज ऑफ, स्पेशली कशामुळे, रेसमुळे, पॉलिटिकलीमुळे किंवा रिलिजियस बिलीफ्समुळे त्याला त्याचा छळ करणे किंवा त्याला त्रास देणे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं पर्सिक्यूट. सो पर्सिक्यूटचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं, सताना. मराठीमध्ये काय होतं, छळ करणे, त्रास देणे आणि सतावणे. ओके, सो पर्सिक्यूटचं मराठीमध्ये मिनिंग होतं छळ करणे, त्रास देणे आणि सतावणे. सिनोनिम्स काय आहेत, ऑप्रेस, अब्यूज आणि विक्टिमाइज. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि असिस्ट. सिनोनिम्स काय आहेत मग पर्सिक्यूटचे, ऑप्रेस, अब्यूज आणि विक्टिमाइज. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि असिस्ट. सो परत एकदा हे वाचून घ्या आणि जे पण काही वर्ड्स आहेत त्यांचे खूप सारे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असतात. सो ते सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा तरी परत वाचून घ्या, म्हणजे तुमच्या डोळ्याखालून जाईल आणि तुम्हाला कळेल की या वर्डचं हे सिनोनिम्स असू शकते आणि हे अँटोनिम्स असू शकते म्हणून. कारण की फक्त मी जेवढे घेत आहे ते इम्पॉर्टंट आहे तेवढे घेत आहे, पण याचे भरपूर सारे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असतात वेगवेगळ्या अर्थाचे. सो एकदा परत वाचून घ्याल तुम्ही. सेंटेन्स बघूया काय आहे पर्सिक्यूटचं. सो हिज फॉलोवर्स वेअर पर्सिक्युटेड बाय द अथॉरिटीज. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो अधिकाऱ्याकडून त्यांच्या अनुयायांचा छळ केला गेला. तर इथे जे आहे पर्सिक्युटेड म्हणजे काय अर्थ घेण्यात आलेला आहे, छळ केला गेला म्हणून. ओके, सो हे आहेत आपल्याचे वर्ड्स. यांचे परत एकदा सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्सेस, इंग्लिश, हिंदी, मराठी. तुम्हाला जसं इझी वाटत आहे मिनिंग्स तसे तुम्ही मिनिंग्स वाचा. हिंदीमध्ये वाटत असेल हिंदीमध्ये, मराठीमध्ये वाटत असेल मराठीमध्ये, जसं तुम्हाला इझी पडतं, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते तुम्ही वाचू शकता. याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्यामध्ये लिंक आहे. त्या लिंक मध्ये तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाणार, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. कारण आता भरपूर साऱ्या एक्झाम्स येत आहेत, भरपूर सारे नोटिफिकेशन्स आलेले आहेत. तो त्याच्याकरता इंग्लिश हे इम्पॉर्टंट आहे. सो म्हणून तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.